माळीवाडा व गंगा उद्यान प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करा। गोरक्षणाच्या नावाखाली दहशत, हप्ते वसुले आणि मुस्लिम तरुणांवरील अत्याचार बंद करा। समस्त मुस्लिम समाज, अहमदनगर। अहिल्यानगर प्रतिनिधी। अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरात बकरी ईदच्या सायंकाळी कथितरित्या गोमांसाची घाण टाकून तसेच तारकपूर येथे गंगा उद्यानमध्ये इतर समाजांच्या व्यक्तीकडून नमाज पठण करून शहरातील वातावरण बिघडविण्याचा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तीव्र मागणी समस्त मुस्लिम समाज, अहमदनगर यांच्या वतीने देण्यात आली आहे। यावेळी अल्तमस जरीवाला, अजहर शेख, डॉक्टर परवेज अशरफी, अजू शेख, सरफराज जहागीरदार, इम्रान वस्ताद, फरहान खान, सोनू शेख यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून शहरातील वाढत्या कायदा सुव्यवस्थे प्रश्नावर गंभीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यामध्ये म्हटले आहे की आरोपी कोणत्याही जाती, धर्म, संघटना किंवा राजकीय पार्श्वभूमीचा असो, त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे। शहरातील शांतता, सामाजिक ऐक्य आणि संविधानिक मूल्यांना तडा देणाऱ्या प्रवृत्तींना कोणतीही राजकीय किंवा सामाजिक अभयाची ढाल मिळता कामा नये। समस्त मुस्लिम समाजाने स्पष्ट भूमिका घेत म्हटले आहे की देशातील आणि शहरातील मुस्लिम समाजाने कायद्याचा सन्मान राखत गोहत्या बंदीच्या कायद्यांना समर्थन दिले आहे। तसेच गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी अनेक स्तरावरून करण्यात आली आहे। मात्र गायीच्या नावावर काही प्रवृत्तींकडून समाजात द्वेष निर्माण करणे, दहशत पसरविणे, हप्ते वसुली करणे, शेतकरी बांधवांचा आर्थिक मानसिक छळ करणे आणि कायदा हातात घेणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही। शहरामध्ये वारंवार काही मुस्लिम तरुणांना कथित समाजकंटक किंवा जातीय प्रवृत्तींच्या घटकांकडून बेकायदेशीररित्या उचलून नेणे, बेदम मारहाण करणे, धमकावणे आणि स्वतः शिक्षा देण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे। गंभीर बाब म्हणजे अनेक घटकांमध्ये दोषींवर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना निर्माण झाली असून त्यामुळे अशा प्रवृत्तींचे मनोबल वाढत आहे। भारतीय संविधान असताना रस्त्यावरचा न्याय, टोळीशाही, स्वयंघोषित कारवाया आणि कायदा हातात घेण्याचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही। जर कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार केवळ पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेला आहे, कोणत्याही स्वयंघोषित गटाला नाही, असे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। तसेच गोरक्षणाच्या नावाखाली हप्ते वसुली, दादागिरी, शेतकरी बांधवांचा छळ, नागरिकांना धमकावणे किंवा समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर गुन्हे दाखल करून प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी प्रशासनाने निपक्ष, कठोर आणि पारदर्शक भूमिका घ्यावी, अन्यथा नागरिकांमध्ये वाढणारी अस्वस्थता अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशाराही समस्त मुस्लिम समाज, अहमदनगर यांच्या वतीने देण्यात आला आहे।